थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या भाज्या खायला पाहायला मिळतात। त्यामध्ये पालकची भाजी म्हणजे तर सगळ्यांची आवडतीच आणि पालकच्या भाजीला एक खूप छान अशी चव असते, त्याचबरोबर आरोग्यासाठी सुद्धा ती छान असते। चला तर आज बनवूया आपण पालकची भाजी। अतिशय छान होते चवीला आणि अगदी सोपी रेसिपी आहे। चला तर मग हीच पालक बनवण्यासाठी मी इथे पालकाची एक मोठी जुडी घेतलेली आहे। स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे 3 ते 4 वेळा। भाजी धुत असताना चाळणीमध्ये किंवा नळाखाली धरून भाजी अजिबातच धुवायची नाही। मोठ्या भांड्यामध्ये घेऊन भाजी अगदी स्वच्छ अशी धुवून काढायची। धुतलेली भाजी ही चांगल्या प्रकारे मी बारीक अशी चिरून घेतलेली आहे या पद्धतीने। तर ही चिरलेली भाजी बाजूला ठेवूया। इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे। अगदी 1 टेबलस्पून एवढंच तेल इथे घालायचं आहे। यामध्ये 2 लसणाच्या पाकळ्या आणि 1 हिरवी मिरची त्याचे छोटे छोटे काप करून मी इथे तेलामध्ये फ्राय केलेत। त्यामध्ये ही चिरून घेतलेली जी पालक आहे ती सर्व इथे घालायची आहे। आता ही पालक यामध्ये चांगल्या प्रकारे शिजून घ्यायची। चवीपुरतं मीठ घालून व्यवस्थित अशी ही फिरून घ्यायची। आता असं का बरं करायचं? यानं होतं काय की भाजीचा रंग चेंज होत नाही, खायला तर चविष्ट होतेच, त्याचबरोबर काय ना भाजीचा उग्र वास जो असतो तो चालला जातो, कारण ती तेलामध्ये व्यवस्थित अशी फ्राय होते, त्यामुळे उग्र वास आपल्याला येत नाही। भाजी ही व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालेली आहे, तुम्ही बघू शकता। तर आता भाजी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये मी इथे मोठे 2 चमचे भरून तेल घातलेलं आहे। यामध्ये घालायचं आहे 1 टेबलस्पून एवढे जिरे, त्याचबरोबर 1 टेबलस्पून एवढे मोहरी। हे सगळं चांगलं फ्राय झालं की यामध्ये घालायचं आहे एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा घालत असताना तो अगदी बारीक असा चिरून घ्यायचा आहे। बारीक चिरलेला कांदा हा तेलामध्ये फ्राय करत असताना अगदी लो फ्लेमवर फ्राय करायचा। याने होतं काय ना, ग्रेव्ही ही छान बनते। तर इथे कांदा चांगला फ्राय करून झाला की यामध्ये घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर, त्याचबरोबर 1 टेबलस्पून एवढी आलं लसणाची पेस्ट। हे सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून झालं की यामध्ये 1 चमचा भरून हळद, 2 टेबलस्पून एवढं लाल तिखट, 2 टेबलस्पून एवढी धनेपूड आणि 1 टेबलस्पून एवढं मी इथे घातलेला आहे मटण मसाला। आता जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर मटण मसाला कसा बरं घालायचा? मटण मसाला हा व्हेज असतो, नॉनव्हेज नसतो, त्यामुळे तो आपण कोणत्याही भाजीमध्ये घालू शकतो। तर मटण मसाला घातल्याने भाजीला अगदी छान चव येते, कोणत्याही भाजीमध्ये तुम्ही हा वापरू शकता। सगळे मसाले व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून झाले की यामध्ये घालायची आहे 3 टमाटरची पेस्ट। तर 3 टोमॅटो घेतले होते मी, त्याची फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। कच्चेच टोमॅटो इथे घालायचं आहे। तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये पुन्हा एकदा चांगलं फ्राय करून घ्यायचं। काय असतं, टोमॅटो हा कच्चा असतो आणि कच्च्या टोमॅटोची पेस्ट ही शिजण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे 1 ते 2 मिनटापर्यंत हे मिश्रण चांगलं शिजून घ्यायचं। हे व्यवस्थित असं शिजून घेण्यासाठी आपण इथे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे। आता या पाण्यामध्ये हे व्यवस्थित शिजल्याही जातं आणि मसालासुद्धा अगदी छान प्रकारे असा फ्राय होतो। तर इथे मी झाकण ठेवून 2 मिनटापर्यंत मसाला शिजून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अगदी छान असा मसाला रेडी झालेला आहे। मसाला व्यवस्थित फ्राय करून झाला की यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत। जर तुम्हाला शेंगदाणे घालायचे नसतील तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, किंवा हे शेंगदाणे अख्खे न घालता याला थोडंसं बारीक करून घालायचं असेल तरीही घालू शकता, छान लागतात चवीला। आता इथे ॲड करायची आहे शिजून घेतलेली तुरीची डाळ। शिजून घेतलेली तुरीची डाळ इथे मी 1 पालक जुडी म्हणजे ही बारीक कट करून झाल्यानंतर त्याचे 3 वाटी भरून एवढी ही पालक होते। मग 3 वाटी पालकसाठी तुम्ही इथे अर्धी वाटी एवढी तुरीची शिजलेली डाळ घालू शकता। डाळ व्यवस्थित अशी इथे फ्राय करून घ्यायची आणि यामध्ये आपण जो शिजून घेतलेला पालक होता तो इथे ॲड करायचा आहे। जर तुम्हाला तुरीची डाळ घालायची नसेल तर याला ऑप्शन काय, तर मग काय करायचं की थोडंसं म्हणजे 2 टेबलस्पून एवढं बेसन घ्यायचं आणि हे बेसन व्यवस्थित आपल्याला तव्यावर फ्राय करून घ्यायचं, म्हणजे चांगलं भाजून घ्यायचं आणि भाजून घेतलेलं बेसन यामध्ये ॲड करायचं, म्हणजे ग्रेव्ही छान अशी थिक होते आणि चवीलासुद्धा छान होते, म्हणजे डाळ तुम्हाला घालायची गरज पडणार नाही। तर इथे मी तुरीची डाळ घातलेली आहे, त्यामुळे मी इथे बेसन घातलेलं नाही। व्यवस्थित असं इथे मिक्स करून झालं की यामध्ये थोडंसं पाणी घालून याला चांगलं शिजून घ्यायचं आणि झाकण ठेवून 3 ते 4 मिनटापर्यंत चांगलं शिजू द्यायचं, म्हणजे डाळ आणि पालक ही व्यवस्थित अशी मिक्स होते।
तर अगदी हॉटेलसारखी ही भाजी झालेली आहे, अगदी छान अशी. आणि थिकनेससुद्धा तुम्ही बघू शकता, अगदी छान अशी आलेली आहे. यामध्ये ना डाळ घातल्यामुळे भाजीला अगदी छान अशी चव येते. तर अशा पद्धतीने तुम्ही पालकची भाजी नक्की बनवून बघा, अगदी छान होते चवीला आणि दिसताक्षणी खावीशी वाटेल अशी ही पालकची भाजी बनते. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.